ते टेंडर कुठे भरायचे कुठे नाही हे सगळं आपण आत्ताच ठरवूया. म्हणजे काय मलाही कळेल ना पुढे काय करायचंय कसं करायचंय. टेंडरची फाईल आता कॅल्क्युलेशन्स करा आणि तुम्हीच यात फिगर्स भरा आणि मलाही सांगा मी कितीचं बिडिंग करायचं आहे ते. काय झालं? बरा फिगर्स काय आहे ना पुरुषोत्तम साहेब, तर प्रॉफिट मार्जिन मी कमी ठेवलं असतं ना तर तुम्ही इथे येऊन तुमची सगळ्यात आवडती गोष्ट केली असती, तमाशा. माझ्या डोक्यावर येऊन नाचला असतात तुम्ही. आणि काय म्हणतात ते वेदांत वानखडे कंपनी पैसे का कमवत नाहीये. वेदांत वानखडे तू मूर्ख आहेस. वेदांत वानखडे तुला काम करता येत नाही. बरोबर ना? पुरुषोत्तम गुडपल्लीवर साहेब गेले कित्येक वर्षांनी ही कंपनी अशी झपाट्याने प्रोग्रेस करते. अवॉर्ड्स मिळतात, टर्नओव्हर वाढलं. पण गेल्या 2 महिन्यात जे मुद्दे या बोर्ड मीटिंग मध्ये डिस्कस झालेत ना ते या कंपनीच्या हिस्ट्रीमध्ये कधीच नाही झाले. आणि म्हणून मला ही बोर्ड मीटिंग वाटत नाही, कुठल्या तरी गल्लीतल्या कार्यक्रमाची मीटिंग वाटते. काय बरोबर ना गुप्ते? हो बरोबर आहे सर. काय ना पुरुषोत्तम गुडपल्लीवर साहेब, हे काम खूप टेक्निकल असतं. इथे डोकं वापरावं लागतं. उंटावरून शेळ्या आखणे इतकं सोपं नसतं. तुमच्या राजकारणात चालत असेल ते, पण इथे नाही चालत. आणि हो तुम्ही मला लहानपणापासून ओळखता ना, पण मी तितका नाही ओळखत तुम्हाला. स्वतः आपली ओळख वाढवायला हवी. आणि म्हणूनच मला तुमच्या बालपणापर्यंत पोहोचावं लागणार. वेदांत वानखेडे तुमच्यासारखा सोन्याचा चमचा घेऊन जन्म नाही झाला आमचा. ही जन्मदत्त श्रीमंती आम्हाला नाही मिळाली. मी कसा आहे जनमानसाला माहिती. अधिक माहिती हवी असेल तर वर्तमानपत्रात माझ्याबद्दलच्या सगळ्या बातम्या, अगदी मी केलेल्या पहिल्या खुनापासून. आणि तुम्हाला माझ्या भूतकाळाचा दांडोळा घ्यायचा आहे. निश्चित घ्या, डोकावा. पण तुम्ही तिथे अडकून पडाल, सही सलामत बाहेर याल याची काळजी घ्या.
मे आय कम इन सर? अमूल्या, बोर्ड मीटिंग चालू आहे. हो पण ऍक्च्युली गुप्ते, अमूल्या मॅडम, तुम्ही आत येऊ शकत नाही. अमूल्या कम इन. तुला समजतंय का एकदा सांगितलेलं? बोर्ड मीटिंग चालू आहे सांगितलं ना. बाहेर जा. सॉरी मी डिस्टर्ब करते तुम्हाला, पण ऍक्च्युली तुम्हाला सगळ्यांना हे कळणं खूप गरजेचं आहे. अमूल्या, काय झालं? कन्हान नदीवर पूल बांधण्याचं टेंडर आपल्याला मिळालंय. व्हॉट? येस, ही फाईल. यस. अमूल्या, दिस इज फॅन्टॅस्टिक. थँक यू सो मच. अमूल्या, तू ये आता, मी पुढचं बघतो. येस सर. मला वाटतं मॅडम आपण अमूल्याचं अभिनंदन केलं पाहिजे. इतकं महत्वाचं टेंडर तिने परत मिळवलं, ती अभिनंदनास पात्र आहे. खूप महत्वाचं काम केलंय अमूल्यानं. गुप्ते, कन्हान पुलाचं टेंडर गेलं म्हणून ही मीटिंग अरेंज केली होती ना, आणि म्हणूनच यांनी एवढं ऐकवलं ना मला. आता एक काम करा, मीटिंग मिनिट्स मध्ये लिहा, पुरुषोत्तम गुडपल्लीवार साहेबांनी व्यर्थ बडबड केली, कारण कन्हान पुलाचं टेंडर माझ्या कंपनीला मिळालं. मीटिंग ओव्हर. अमूल्याचं खरं आपण अभिनंदन केलं पाहिजे मॅडम. मला इतका आनंद झालाय, म्हणजे मी जेलमधून सुटलो तेव्हा सुद्धा मला इतका आनंद झाला नव्हता. तो आनंद मला अमूल्याने आता बातमी दिली, तिने ते प्रोजेक्ट परत मिळवलं. तर आपण अमूल्याचं यथोचित सत्कार केला पाहिजे. आपल्याला पार्टी ऑफिसमध्ये जायचं. चला. अमूल्या मॅडम, मला विश्वासच बसत नाहीये. म्हणजे खरंच आपल्याला टेंडर मिळालंय? हो हो हो, आपल्याला खरंच टेंडर मिळालं. अमूल्या मॅडम, अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. बस बस बस, आता पुरे. अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन. कंपनीचं फार मोठं नुकसान होण्यापासून वाचवलंस. कसं केलंच कसं तू याचं? काय ना काका, वेदांत सरांचं नावच एवढं मोठं आहे. त्यांनी इतके कष्ट घेऊन, इतकी मेहनत करून ह्या कंपनीला खूप वरपर्यंत नेऊन सोडलं.
त्यामुळे मग मला काही करायची गरजच नाही पडली. पण हातातून गेलेलं टेंडर परत मिळालंच कसं? वेदांत सरांमुळे झालं असं. आपण लोएस्ट बिडर नव्हतोच, पण जे लोएस्ट बिडर होते ते आपल्यापेक्षा टेक्निकली जरा कमी पडले. पण ह्याचं सगळं क्रेडिट जातं फक्त आणि फक्त वेदांत सरांना. वेदांत सरांची मेहनत आणि वेदांत सरांचे कष्ट, फक्त त्यामुळे ही गोष्ट साध्य झाली. नाहीतर हे सगळं पॉसिबलच नव्हतं. वा 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 वा. म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ना मॅडम? हो ना. अभिनंदन अमूल्या. थ्री चीयर्स फॉर अमूल्य मॅडम. हिप 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 हिप. बस बस. मूल्य, तू तू वाचवलंस ग मला. थँक्यू. थँक्यू सो मच. सर, हा, आद्या मॅडमच्या भाषेत याला अमूल्य इफेक्ट म्हणतात. करेक्ट. बरं, आज या ऑफिसमध्ये कोणीच काम करणार नाहीये. सगळ्यांना माझ्याकडून पार्टी. एन्जॉय करा. बरं, ऐका, कोण कोण काय काय खाणार लगेच सांगा. चायनीज, पिझ्झा, बर्गर, इंडियन, जे काही ऑर्डर करायचं ते करा. विजय, सगळं लिहून घे. हो सर. काय झालं सर? तुम्ही मला नुसतंच बोलवून ठेवलं, काहीच बोलत नाही आहात. कारण मी स्पीचलेस आहे. मला 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 कळतच नाहीये काय बोलावं. चिमटा काढ. अरे बघतोयस काय? चिमटा काढ ना. बोलले, अगं काय बोलतेस तू? मला कळतच नाही. म्हणजे स्वप्न आहे काय खरंच आहे? दी वेदांत वानखेडेला काही सुचत नाहीये काय बोलावं. स्पीचलेस झालाय तो. असं कसं होऊ शकतं? ते मगाशी तू असं म्हणजे सगळ्यांसमोर मिठी वगैरे मारलीस. मला खूप असं ऑकवर्ड झालं होतं. हो. सो मी तुला केबिन मध्ये बोलवून मिठी मारायला हवी होती का?
नाही नाही तसं. पण अमूल्य पुन्हा एकदा थँक्यू सो मच. अरे हो हो, आता कितीदा थँक्यू म्हणणार आहेस? ठीक आहे. काय ना, मी किती वेळा थँक्यू म्हटलं तरी ते कमीच आहे. सो थँक्यू 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 सो मच. हे पण नक्की काय झालं, म्हणजे आपल्याला टेंडर मिळालं कसं? त्याचं झालं असं, त्या मुलींचं तोंडही बघायची इच्छा नाहीये माझी. त्यांना बघितलं ना की तळपायची आग मस्तकात जाते माझ्या. बर्फ घेऊन ये रे. मॅडम, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की ओठावर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवायचं, सगळं सुरळीत होतं. आणि राजकारणी माणसांनी कायम 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कितीही राग आला तरी संयम ठेवायचा आणि कितीही पराभव आला वाट्याला तरी चिकाटी सोडायची नाही. आणि एकदा राग आला की माणूस कुठल्या थराला जातो तुम्हाला माहीतच आहे. 8 वर्षापूर्वी जेव्हा तुम्हाला राग आला होता तेव्हा काय झालं होतं तुम्हालाही माहिती. पण अमूल्य आणि वेदांत एकमेकाच्या अकंठ प्रेमात आहे. एकदा ते दोघं एकत्र झाले आणि हात मिळवला पण ते कोणाचं ऐकणार नाही. नाही, मला कळते तुमची घुसमट कळते मॅडम, पण थोडं सहन करा. तुम्हीही आता वेदांत सारखा इगो बाळगायला लागलाय. थोडा इगो बाजूला ठेवा. अमूल्य चांगली मुलगी आहे, साधी भोळी आहे, हे एकदा कबूल करा. साधी भोळी मांजर आहे ती, मांजर. शांत बसते, पण वेळ आली ना की बरोबर नख काढते. कारण तुमचा मुलगा माझ्या नादाला लागलाय. हो ना सासूबाई? ह्याने तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की अमूल्य चीज क्या आहे. आम्ही दोघी बहिणींनी तुमच्या दोन्ही मुलांना लग्नाआधीच आमच्या मुठ्ठीत ठेवलं. कोणाचंही न ऐकणारा वेदांत वानखेडे आता माझ्या तालावर नाचतो. साधी भोळी म्हणे. मॅडम, मला धमकी दिली आहे वेदांत. माझा सगळा भूतकाळ बाहेर काढीन म्हणाला. मीही सगळा भूतकाळ सगळ्यांचाच बाहेर काढीन मग. येऊ द्या, काही सांगाडेच्या सांगाडे बाहेर यायचे ते. लग्न वगैरे काही होणार नाहीच आहे, पण या सगळ्यामध्ये वानखेडे खानदान बर्बाद होईल, नष्ट होईल, नेस्तनाभूत होईल. तू तर सॉलिड आहेस. अरे आहेच मी सॉलिड. अजून तुम्हाला पूर्णपणे ओळखलंच कुठे. म्हणूनच तर मी म्हणतोय ना, एकदम करेक्ट गर्लफ्रेंड मिळाली मला. काय खोटी खोटी गर्लफ्रेंड. गुड. पण अमूल्य, तू ना आपल्या कंपनीला खूप मोठी गोष्ट मिळवून दिलीस. तू सांग, तुला काय हवं? अरे वेदांत, मला असं काही विचारू नकोस. मला काही नको. अमूल्य बघ, चान्स देतोय. हवं ते मग मिळेल. हवं ते मिळेल. हो, मागून तर बघ. नंतर नाही नाही म्हणायचं. हो ठीक आहे, मग तू 100 उठाबशा काढ. येप. काय? अगं असं नाही. अरे आत्ताच म्हणालास ना तू की हवं ते माग, मी देईन. मग आता मला हवंय की तू 100 उठाबशा काढावेस. काढ. अमूल्य, पण ऑफिस आहे ना, सो. अरे रिलॅक्स. माहिती आहे मला काही नको. मी अशीच मस्करी करत होते. पण मला फक्त एवढं हवंय की तू आहे ना जरा तुझी चिडचिड कमी करावीस.
बाकी काही नाही. पण ऑन अ सिरियस नोट, मला तुला खरंच काहीतरी द्यायचं. त्रास नको देऊस म्हणजे झाला. मी त्रास देतो तुला? नाही देत. अमूल्य, भांडायचंय? पण तू या कंपनीसाठी खूप मोठी गोष्ट केलीस आणि मला तुला काहीतरी द्यायचं आहे. सो आपण डिनरला जायचं. डिनर? हां. अरे नको, ह्या सगळ्याची काही गरज नाहीये. नको. त्यापेक्षा आपण कामावर फोकस करू. म्हणजे काम अजून इम्प्रूव्ह करूयात. सी, यू डिझर्व अ ट्रीट. आणि हे मी तुला विचारत नाही, सांगतोय. कारण मी तुझा बॉस आहे आणि तुला माझं ऐकावं लागेल. द बॉस इज ऑलवेज राईट. ओके बॉस. बेटर.